हे कसे जन्माला येतात, तर गर्भाशयामध्ये एकाच वेळी 2 भ्रूणांची वाढ होऊन 2 अपत्य जन्माला येतात. त्यांना जुळी अपत्ये म्हणतात. बऱ्याचशा दाम्पत्यांना अशी जुळी अपत्ये होतात. तर जुळ्या अपत्यांचे 2 प्रकार आहेत. एकयुग्मजी जुळे आणि द्वियुग्मजी जुळे. तर एकयुग्मजी जुळे हे काय असतात, एकाच युग्मनजापासून तयार होतात आणि भ्रूणवाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणजे जेव्हा युग्मनज तयार झाल्यापासून 8 दिवसाच्या आत त्यातील पेशी अचानक 2 गटांमध्ये विभागल्या जातात. हे भ्रूणपेशींचे दोन्ही गट वेगवेगळे भ्रूण म्हणून वाढू लागतात आणि पूर्ण वाढ होऊन एक युग्मनजी जुळे जन्माला येतात. अशी जुळी अपत्ये जनुकीयदृष्ट्या तंतोतंत सारखीच असतात. त्यामुळे ही दिसण्यास अगदी एकसारखीच असतात आणि त्यांचे लिंग समानच असते. म्हणजे दोन्ही मुले किंवा दोन्ही मुली अशा ते जन्माला येतात. एक युग्मनजी जुळ्यांबाबत काय असतं, तर भ्रूणपेशींची जी विभागणी आहे ती जर युग्मज तयार झाल्यापासून 8 दिवसानंतर झाली तर सायामिक जुळे जन्माला येण्याची शक्यता असते. आणि ही जी जुळे असतात ते शरीराच्या काही भागामध्ये एकमेकांना जोडलेल्या अवस्थेत जन्माला येतात. अशांना काय म्हणतात, अशा जुळ्यांना सामायिक हे काही अवयव त्यांच्यामध्ये काय असतात, सामायिक असतात. आणि अपवादात्मकरित्या जर स्त्रीच्या अंडाशयातून एकाच वेळी 2 अंडपेशी बाहेर पडतात आणि 2 वेगवेगळ्या शुक्राणूंद्वारे त्यांचे फलित होऊन 2 युग्मनज तयार होतात. या दोन्ही युग्मनजांना 2 भ्रूण तयार होऊन दोन्हींचे गर्भाशयात रोपण होते आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर द्वियुग्मजी जुळी अपत्ये जन्माला येतात. अशी जुळी अपत्ये जनुकीयदृष्ट्या वेगळी असतात आणि लैंगिकदृष्ट्या समान किंवा वेगवेगळी असू शकतात. आता लैंगिक आरोग्य. आपल्या समाजामध्ये शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या जी व्यक्ती सुस्थिती आहे त्याला आरोग्यपूर्ण किंवा त्याला आरोग्य असं म्हणतात. पण वेगवेगळ्या सामाजिक प्रथा, रूढी, परंपरा, अज्ञान, संकोच इत्यादी कारणांमुळे लैंगिक आरोग्याविषयी आपल्या देशात फारशी जागरूकता नाही आणि त्यात स्त्रियांच्या लैंगिक आरोग्याविषयी त्यामुळे काय होते, अनास्था दिसून येते. आता स्त्रियांना जसे मासिक पाळी येते तर ती काय आहे, तिच्या लैंगिक आणि संपूर्ण एकूणच तिच्या आरोग्याशी तिचा संबंध आहे. आता स्त्रियांना आजच्या काळामध्ये पुरुषांच्या बरोबरीने काम करावे लागते किंवा त्या करत आहेत. त्यामुळे त्यांना दिवसभर घराबाहेर राहावं लागते. मग मासिक पाळीच्या वेळी जेव्हा त्यांना रक्तस्राव होत असतो त्यामुळे गुप्तांगाची वेळोवेळी स्वच्छता राखणे त्यांना आवश्यक असते. अन्यथा लैंगिक आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते किंवा त्या होतात. पुरुषांमध्ये लैंगिक आरोग्याच्या काही समस्या उद्भवू शकतात. त्या टाळण्यासाठी गुप्तांगाची वेळोवेळी स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. आता लैंगिक आजारांचे 2 प्रकार आहेत, सायफिलिस आणि गोनोरिया. हे 2 मोठ्या प्रमाणावर आढळतात हे दोन्ही आजार. तर हे दोन्ही आजार जीवाणूंमुळे होतात. त्याची लक्षणं आहेत की शरीरावर गुप्तांगासहित इतर ठिकाणी चट्टे तयार होणे, पुरळ येणे, ताप येणे, सांधे सुजणे, केस गळणे इत्यादी लक्षणे सायफिलिस या आजारामध्ये आढळून येतात. तर गोनोरियामध्ये काय होतं, लघवी करताना आग होते, वेदना होते, पित्त आणि योनी मार्गातून पू स्रवतो, मूत्रमार्ग, गुदाशय, घसा, डोळे या अवयवांना सूज येते इत्यादी लक्षणे आढळून येतात.